लागतं जिथे आपण काम करतो त्यातूनच आपण घडत जातो. आणि माझ्यासोबत तसंच झालंय की मी इतकी लकी आहे की मी आता तेच सांगते, मी मालिकेच्या भाषेतच सांगते की मला असं वाटतं की मी माहेरी येऊन काम करते. तू एकदा झी मराठीवर काम कर. तर मला असं वाटतं त्यांच्यासोबत माझ्यासोबत त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण झालंय. मी गायब होते 7 वर्षानंतर मी करते, त्यामुळे मला खरंच माहित नव्हतं की कसं कोण बघेल. नमस्कार, मी नितीन मोरे लेक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. झी मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवीन मालिका घेऊन येतच असते. मालिकेमधून मनोरंजन हे होतच असतं, पण मालिकेमार्फत प्रेक्षकांच्या घरामध्ये किंवा प्रेक्षकांच्या मनामध्ये कशा पद्धतीने घर करावं हे झी मराठी वाहिनीला खरंच खूप चांगल्या पद्धतीने कळालं आहे. आणि या सगळ्या वर्दळीमध्ये एक नवी कोणी मालिका आपल्या भेटीला येते. मालिकेचं नाव आहे सनई चौघडे. मालिका खरंच खूप चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावर लॉन्चच्या आधीच प्रेक्षकांच्या घराघरामध्ये पोहोचली आहे. पण या मालिकेमध्ये एक नवीन व्यक्ती एंट्री झाली आहे मित्रांनो, की या वाहिनीवर एका नवीन अभिनेत्रीचं कुटुंबामध्ये पदार्पण झालं आहे. एक अशी अभिनेत्री जिला मी माझ्या कॉलेज डेज पासून बघतोय, जी आणि मी खरंच खूप चांगली मैत्रीण होतो आहे आणि पुढे सुद्धा राहणार. पण ही गोष्ट बाजूला सारता अभिनय कसा असावा किंवा अभिनेत्री कशी असावी, आणि अभिनेत्री किंवा कलाकार जरी झालो तरी आपल्या सोबतच्या माणसांची ओळख किंवा आपल्या सोबतच्या माणसांना पुढे घेऊन जाण्याचं काम कसं करावं, तर मी खरंच कौतुक करायला आवडेल मला माझ्या मैत्रीचं. माझ्यासोबत आज चिन्मयी साळवी आहे, अभिनेत्री चिन्मयी साळवी. मला बोलायला खरंच खूप भारी वाटेल, कारण का चिनूला ह्याच्या आधी जसं मी बोललो की कॉलेज पासून ओळखतोय. खरंच खूप चांगले संबंध आहेत, घरापर्यंतचे संबंध आहेत. पण आता मला तिच्यासोबत एक अभिनेत्री म्हणून गप्पा मारायला खरंच खूप चांगल्या पद्धतीने आवडणार आहे. चिनू, काय सांगशील एकंदरीत तो सगळा प्रवास, कॉलेजचा प्रवास, त्याच्यानंतर एका खूप मोठ्या वाहिनीसोबत तुझं काम, त्याच्यानंतर अजून एका मोठ्या वाहिनीसोबत जिकडे तू वाघ्याची दुनियामधली ती सखी, आणि तिकडून मातब्बर कलाकारांसोबत तुझं असणारं काम, त्यांचा तो आशीर्वाद, आणि आता झी मराठी या नवीन वाहिनीमध्ये एका नवीन कलाकाराची, मित्र बोलण्यापेक्षा मित्रांनो की एका नवीन कुटुंबामध्ये झालेली तुझी एंट्री, कशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या? चला, आता रेडी आहोत आम्ही, आता सनई चौघडे तुमच्या समोर आवाजाचे आहेत. काय सांगतील? सगळ्यात आधी नितीन, थँक्यू सो मच. खरंच खूप इमोशनल झाले मी आता जेव्हा हा माझा इंट्रो देत होता, कारण की नेहमी असं आम्ही बोलायचो की अरे आपण खूप मोठे होऊ एक दिवस, खूप मोठे होऊ एक दिवस, आणि आज तो दिवस आलाय की तो माझा इंटरव्ह्यू घेतोय. सो हॅट्स ऑफ टू यू. हे झालं ऑफिशियल. आता बनवलं जाते. चला 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 आता नॉर्मल राहतो. हा, मला असं वाटतं की हा प्रवास इतका शिकवणारा होता, आणि म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला जेव्हा चांगली माणसं आणि चांगलं एक कुटुंब मिळतं जिथे आपण काम करतो, त्यातूनच आपण घडत जातो. आणि माझ्यासोबत तसंच झालंय की मी इतकी लकी आहे की मी आता तेच सांगते, मी मालिकेच्या भाषेतच सांगते की मला असं वाटतं की मी माहेरी येऊन काम करते. आणि म्हणजे अशी एक व्यक्ती असते ना, मुलगीची खूप लकी असते जिच्या सासर आणि माहेर ह्याच्यामध्ये काही फरक नसतो. येस. सो मी हिंदी करत असताना सुद्धा ते माझं सासर होतं असं, पण त्यांनी मला मुलीसारखं, आणि असं कधी वाटलंच नाही की मी मराठीतून आले आणि मला काही वेगळी वागणूक दिली जाते वगैरे. ते पण तितकंच मस्त होतं, म्हणजे त्याचं मी किती कौतुक केलं तरी कमी. आणि मी ह्याच्या आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये किंवा माझ्या आधीच्या मुलाखतीमध्ये, भेटीमध्ये तू बोलतच आहेस. येस 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 येस. सो आता सनई चौघडे. सो मला असं वाटतं की झी मध्ये काम करण्यासाठी सगळेच माझ्या घरचे वाट बघत होते की मी कधी मराठी मालिकेमध्ये झळकेन, ते सुद्धा फुल फ्लेज. सगळ्यात महत्वाचं इतकं ग्रँड. हो, म्हणजे मी स्वतः हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. माझ्यासाठी पण खूप सरप्राइझिंग होतं हे, जे काही असं जो टर्न देवाने, स्वामींनी माझ्यासाठी, आणि अगेन स्वामी म्हणजे त्यांनीच हे सगळं जुळवून आणलं असं वाटतं. म्हणजे जरी ते काम करत होते आधीचं, तरी सगळे जे आजी आजोबा असतात किंवा आपले असे काका काकू वगैरे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे ठीक आहे पण तू एकदा झी मराठीवर काम कर. तर मला असं वाटतं त्यांच्यासोबत माझ्यासोबत त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण झालंय. आणि झी मराठी आणि राजू सावंत सर ह्या स्थळाला मी नाकारणं तर शक्यच नव्हतं. त्यामुळे जेव्हा कळलं की राजू सर डिरेक्ट करणार आहेत, तर आणि त्यांचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि फर्स्ट म्हणजे त्यांचा हा प्रोड्यूस करतायत ते शो, तर मी खरंच खूप खुश होते की हे बेस्ट आहे, हे माझ्यासाठीच लिहिलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा मॉक शूटला गेले होते तेव्हा पण
मनस्वी त्यांची मुलगी, आणि ती खूप उत्तमरित्या सगळं सांभाळते, सगळं काम करते. तर ती मला बोलली होती की मला असं वाटतंय की हे छान वाटेल वगैरे. तर मी बोलली, मनस्वी, हे जर माझं आहे ना, तर हे कसंही करून हे माझ्याकडे येईल. क्या बात आहे, वा. आणि मी वा. ह्याच गोष्टीला बिलीव्ह करते की म्हणजे मी नेहमी देवाकडे असं मागते की माझ्या आयुष्यात चांगलं काम करताना त्याच्या आजूबाजूची चांगली माणसं आणि एक चांगलं कुटुंब मला मिळेल. आणि तसंच झालंय. तुम्ही बघू शकता की बघितलं असेल, आणि पुढे तुम्ही मालिकेमध्ये बघाल आणि अजून पुढच्या इंटरव्ह्यूज मध्ये बघाल की आमचं खरंच ते फॅब्रिक असतं ना एक कुटुंबाचं, म्हणजे ह्याच्या आधीच्या मालिकेमध्ये पण तेच इम्पॉर्टंट होतं. आणि बरोबर. मला, मी ते कुठे मिस नाही करत आहे. म्हणजे मला इथे तीच लोक किंवा त्या बरोबरीची आणि तो बॉन्ड जो मिळालाय ना, त्यामुळे असं वेगळं काही वाटतच नाही. असं वाटतं की अरे मी तर कधीपासून करते हा शो, हा, हा. नवीन नाहीये काही. पण नाही, खरं एक असतं ना की जसं तू बोललीस की पॉझिटिव्हिटी त्याच माणसांपासून येते ज्या माणसासोबत आपलं ना मत जोडलं जातं. कारण का ना, मी जसं सुरुवातीला बोललो की प्रोमो मधून ना भयंकर चांगल्या पद्धतीने आपला प्रोमो गाजत आहे, खूप चांगल्या पद्धतीने प्रमोशन सुद्धा होत आहे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा आपण एका नव्या कुटुंबाचा भाग बनायला जातो, तेव्हा अभिनेत्री किंवा कलाकार म्हणून एक दबाव सुद्धा असतो. दबाव लक्ष की एक अभिनयाची कस सुद्धा असं असते, पण एक मनामध्ये थोडं दडपण सुद्धा असतं की ह्याच्या आधी मी काम केलंच आहे, त्याच्यामध्ये वाद नाही, पण एक नवीन कुटुंब भेटणार आहे, त्याच्यापेक्षा सुंदर असे कलाकार, माझ्यापेक्षा अनुभवी कलाकार असे भेटणार Yes, आहेत, definitely. अनुभवी दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, संपूर्ण टीम नवीन असणार आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असताना चिन्मय साळवी अभिनेत्रीपेक्षा चिन्मय साळवी प्रेक्षक म्हणून कशा पद्धतीने प्रिपेअर झाले आहे आता सगळ्या गोष्टीसाठी? खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा असं झालं की दडपण म्हणजे एकाच गोष्टीचं होतं की मला लोक कसं एक्सेप्ट करतील. म्हणजे कारण मी गायब होते, एक 7 वर्षानंतर मी करते, त्यामुळे बरोबर. मला खरंच माहित नव्हतं की कसं कोण बघेल, किंवा ह्याच्या आधीच्या भूमिकेबद्दलच जास्त प्रेम ओळख होते का, दिसत प्रेम होतं. दिसेल का? येस येस येस. होतं. पण नाही, म्हणजे खरंच शर्वरी हे आता सगळ्यांच्या मनामध्ये ते नाव आणि आता. असते, अशी मुलगी असते आपल्या दर दुसऱ्या घरामध्ये ना, अशी मुलगी असते शर्वरी. येस, हो, नक्कीच yes. नक्कीच. म्हणजे ती लालबाग परळची मुलगी. मी तर बरोबर. म्हणते की हा इंट्रोच खूप भारी आहे की ती लालबागची मुलगी आहे, आणि तिचं असं आहे की जशाच तसे, म्हणजे तुम्ही सरळ बोललात तर मी पण सरळ, वाकड्यात शिरलात तर सरळ टू परळ. बरोबर बरोबर त्यामुळे हा बरोबर. जो काही इंट्रो दिलाय मला, तो मला खूप आवडलाय, आणि मजा येणार आहे असं वाटतं अजून पुढे पुढे जेव्हा. नक्कीच नक्की. नाही, जसं जसं तू बोलत आहेस ना की खरंच खूप चांगले चांगले अभिनेते आहेत त्या मालिकेमध्ये. खरंच खूप चांगलं कुटुंब सुद्धा आहे तुमचं. परत कुटुंब म्हणजे सुहास दादा असेल, त्याच्यानंतर मेघनाताई असेल, तुझ्या बहिणी असतील, या सगळ्या गोष्टी असतातच. पण मला तेच विचारावं की सनी चौगड्याची स्क्रिप्ट, जेव्हा सनी चौगडी संहिता चिन्मय साळवी अभिनेत्रीच्या हातामध्ये येते, तेव्हा ती स्क्रिप्ट वाचत असताना अभिनेत्रीच्या आधी ती स्क्रिप्ट एक प्रेक्षक म्हणून चिन्मय साळवी वाचत असते. हो. एक प्रेक्षक म्हणून तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू काहीतरी वेगळा असतो. हो. काय सांगशील सनी चौगडेकडे बघताना प्रेक्षक म्हणून पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? सनई चौघडे जेव्हा मला पहिला पूर्ण इंट्रो सांगितला होता, तर तेव्हाच खूप एक्साइटिंग होतं. कारण की प्रेक्षकांना ना, जसं आता मला खूप आवडतं लग्न, लव्ह स्टोरी, आणि मग तो मॅटर. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखे कितीतरी लोक असते ज्यांना हे बघायला खूप आवडतं. जरी हे किती लग्न प्रत्येक दर मालिकामध्ये काही ना काहीतरी होत असतं, पण तेच परत आपण नव्याने कसं करणार. नक्कीच. परत ते वाचताना पण कळते की अरे हे भारी आहे. म्हणजे मला स्वतःलाच हसायला यायचं की असे काही जोक्स आहेत. आणि अगेन राजू सर, म्हणजे ते ही क्रिएट्स मॅजिक नक्कीच, सेट्स. नक्कीच. म्हणजे ते त्या छोट्याशा सीन मध्ये पण काहीतरी असं मस्त करून आणतात. आणि सगळेच कलाकार, माझे सहकलाकार खूप उत्तम आहेत, त्यामुळे ते असं क्विक होऊन जातं. नक्कीच. नाही, खरंच खूप आवडतं. मी ना तुर्त सगळे थांबतो, कारण का ना, जेव्हा मालिका ऑन रोल जाईल, जेव्हा मी तुला सेटवर भेटतो, तेव्हा खूप काही गोष्टी आम्हाला नव्याने कळतील. येस. खूप गोष्टी आम्हाला नव्याने करण्यापेक्षा खूप काही करामध्ये सुद्धा कळतील. कारण का हे तर सुरुवात आहे, लॉन्च आहे. जेव्हा शूट सुरू होईल ना, तेव्हा तुमच्या मधला जो बॉन्ड आहे तो अजून चांगल्या पद्धतीने वाढेल. डेफिनेटली. खूप गोष्टी त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला ऐकल्या. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद चिन्मयी साळवी. खरंच खूप धन्यवाद चिना. जाम भारी वाटतंय. हा पहिला इंटरव्ह्यू आहे, पण याच्यानंतर सुद्धा खूप साऱ्या मुलाखती घेऊ, खूप गोष्टी नव्याने कळतील. तर तुला ऑल द व्हेरी बेस्ट एका नवीन प्रवासासाठी, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण ठार वेड्या कलाकारांच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच नितीन. नेक्स्ट टाइम सेटवर फक्त फोटो पाठवत असतो. सॉरी, मला माहिती नाही बोलायचं की नाही, बोलू शकतो, काय हरकत नाही. फक्त नक्की. हा, आईचे फोटो पाठवतो. तर मला असं वाटतं येस, नक्कीच आता मी हक्काने एक काय बोलतात, बोलू शकते, अभिनेत्री म्हणून तू बोलू शकतेस. येस. बोलते. बघू नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये आणतो की नाही. नाही, घर तर आहेच आपलं, तसं पण नाही तर प्लीज घेऊन ये, आणि तरच इंटरव्ह्यू मी देईन. क्या बात आहे. नाही, खरंच खूप पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट, आणि आपण तसंच भेटत राहू. Thank you. थँक्यू.